तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि सर्वांनी त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले 420 पेजेसचे आपण पीडीएफ तयार केलेले आहे। 199 मध्ये हे आपल्याला पीडीएफ सध्या मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर घेतला तर 199 मध्ये मिळेल, नाहीतर 250 आपल्याला द्यावे लागतील। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा, रिक्वेस्ट आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। जो ही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यानंतर नक्कीच करायचं आहे विद्यार्थ्यांना। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपली याच एक्झाम विषयी जेव्हा कधी आपण होईल सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल, त्याचे नोटिफिकेशन या कारणास्तव। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा आहे। सर्वात पहिला प्रश्न कोण करूया, विचारलेला असा आहे की महाराष्ट्र मुद्रांक परिषद 2024 ही कोठे पार पडलेली आहे। आपल्या राज्याची मुद्रांक परिषद जी की 2024 मध्ये झालेली होती, पुणे, मुंबई, बीड किंवा ठाणे। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील। मुंबई या ठिकाणी 2024 ची विद्यार्थ्यांना मुद्रांक परिषद ही जी आहे पार पडलेली। प्रश्न दुसरा करूया, कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये नाही ते आपल्याला सांगायचं आहे। तो कोणता शब्द आहे? शब्द अटॉर्नी जनरल, अर्थसंकल्प, कॅबिनेट, नियंत्रक, महालेखा परीक्षक। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे, म्हणजेच अर्थसंकल्प हा शब्द घटनेमध्ये कोठेही नमूद नाही हे लक्षात येते। कव्हर करूया तिसरा प्रश्न असा आहे, झाशीच्या राणी यांचे जे टोपण नाव आहे खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे। झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मनू, माया, कानू किंवा सोनू। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे, मनू असे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे एक टोपण नाव होते हे लक्षात येते। चौथा प्रश्न की हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त जो भर आहे खालीलपैकी कोणत्या बाबीवर देण्यात आलेला होता। कमिशन कोणते होते विचारलेले आहे, हंटर कमिशन। शिक्षण, कृषी, पोलीस किंवा राजनीती। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। हंटर कमिशन मध्ये शिक्षण क्षेत्रात जे आहे किंवा शिक्षण या घटकावर जे आहे सर्वात जास्त भर देण्यात आलेला होता हे लक्षात येते। कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 5व्या क्रमांकाचा, खालीलपैकी कोणती एक नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही। कोणती नदी आहे? ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे कावेरी, कृष्णा, कोयना किंवा गोदावरी। ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील। कावेरी ही नदी आपल्या राज्यामध्ये उगम न पावणारी असलेली आपल्याला सर्वांना हे लक्षात येते। कव्हर करूया 6वा प्रश्न असा आहे की चीन, बीजिंग, नेपाळ, काठमांडू म्हणजेच काय आपल्याला राजधानी सांगायचं आहे। चीनची राजधानी बीजिंग आहे, नेपाळची काठमांडू आहे। तर आपल्याला विचारलेलं आहे की पर्याय कोणता चुकीचा आहे। पर्याय लक्षात घ्यापूर्वी जपानची टोकियो आहे का, फ्रान्सची पॅरिस, बांगलादेशची ढाका, वरीलपैकी नाही। तर या ठिकाणी विचारलेलं आहे चुकीचे विधान आपल्याला सांगायचं आहे। तर ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच काय की वरी दिलेले कोणतेही विधान हे चुकीचे नाही। जपानची टोकियो आहे, फ्रान्सची पॅरिस, बांगलादेशची ढाका आणि चीनची बीजिंग, नेपाळची काठमांडू। म्हणजे हे सर्व जे पर्याय आहेत त्यांना एकदम करेक्ट असलेले आपल्या सर्वांना दिसतात। प्रश्न 7वा असा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे कोणामार्फत म्हणण्यात आलेले होते ते सांगायचं आहे। काय? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे। महात्मा गांधी यांच्यातर्फे, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा या ठिकाणी लोकमान्य टिळक। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। लोकमान्य टिळक यांनी जे आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे म्हटलेले होते हे लक्षात येते। प्रश्न 8वा कव्हर करूया की पुण्याचे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे, जे की पुण्याचे समाजसुधारक म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा वरीलपैकी सर्व। तर पुण्याचे म्हटले तर ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच महात्मा फुले यांनी पुण्याचे समाजसुधारक आहेत हे आपल्या सर्वांना दिसते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9वा, तर विचारलेलं की ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तेही कव्हर करूया।
1829, 1828, 1830 किंवा 1832. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये कोणी केलेली होती? तर राजाराम मोहन रॉय, राजाराम मोहन रॉय यांच्यातर्फे जे आहे करण्यात आलेली होती. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा. असा विचारलेला की भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त आयोगाशी संबंधित असलेले कलम कोणते आहे, जे की वित्त आयोगाशी संबंधित आहे? कलम 280, 281, 279 किंवा 277. तर वित्त आयोगाशी संबंधित म्हटलं ऑप्शन क्रमांक 1 280 हे कलम असलेले आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 11वा कव्हर करूया. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता, सर्वांनाच माहित आहे. ते कोणत्या ठिकाणी झालेला होता तर आपल्याला सांगायचं आहे. ते कोणते ठिकाण आहे? तर तोरणा, रायगड, प्रतापगड किंवा शिवनेरी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर 2 योग्य आहे. रायगडावर जे आहे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा काय झालेला होता? राज्याभिषेक करण्यात आलेला होता, हे लक्षात येते. प्रश्न 12वा कव्हर करूया की महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? दिलेल्या पर्यायापैकी आपल्या राज्यात येणारा सांगायचा आहे की कोणता आहे. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी नागझिरा, ओरंग, राजाजी, पिलीभीत. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. नागझिरा व्याघ्र प्रकल्प जे आहे विद्यार्थ्यांनो ते आपल्या राज्यामध्ये स्थित आहे. तसेच ओरंग, राजाजी, पिलीभीत हे आपल्या राज्यातले नाहीत. तर महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर होते ते सांगायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न, सर्वच महत्त्वाचे आहेत, अतिशय महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग आहेत. तुम्हाला सर्वांना वाचल्याच्या नंतर, उत्तर पाहिल्याच्या नंतर कळतच आहे. विचारलेले की कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी यांनी हजर होते? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक किती योग्य आहे? 2, म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये हजर असलेले होते, हे लक्षात येते. 14वा प्रश्न विचारलेला की 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती असते, तर त्याच दिवशी दिलेल्या पर्यायापैकी इतर कोणाची असते ते आपल्याला सांगायचं आहे. आणखी एक असते विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे. थोडासा नॉइज कॅन्सलेशन ऑन करतो, फटाके वाजत आहेत. थोडासा वॉइस चेंज झाला करण्यास तो माफी असावी. डॉक्टर B.R. आंबेडकर, शाहू महाराज, विनोबा भावे किंवा लाल बहादूर शास्त्री. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनो 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती असते, सर्वांनाच माहित आहे. त्याच दिवशी लाल बहादूर शास्त्री यांची देखील जयंती असते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 15वा. महात्मा गांधी यांनी कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे नेतृत्व केलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व तर तिसऱ्या, दुसऱ्या किंवा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये केलेले होते का? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य राहील. म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व केलेले आपल्या सर्वांना दिसतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा, जो की आहे भूकंप येण्यापूर्वी वातावरणात कशाचे जे प्रमाण आहे, कोणत्या वायूचे प्रमाण आहे ते वाढते ते आपल्याला सांगायचं आहे. भूकंप येण्यापूर्वी तर निऑन, झेनॉन, फ्रेऑन किंवा रेडॉन. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. रेडॉन वायूचे प्रमाण भूकंप येण्यापूर्वी वातावरणामध्ये वाढते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 17वा, जो की आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानात होत नाही असा जिल्हा पर्यायापैकी कोणता आहे? ऑप्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सातारा किंवा सांगली. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच काय, रायगड जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानात होत नाही हे आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न विचारलेला 18वा असा आहे की अस्पृश्य समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली होती? अस्पृश्य समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन, सेवा सदन, क्रांती सदन किंवा प्रार्थना समाजाची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 1, म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना जी आहे विद्यार्थ्यांनो करण्यात आलेली होती अस्पृश्य समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. आता हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन कोणातर्फे सुरुवात करण्यात आलेली होते? प्रार्थना समाज यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेले होते. तर कोणी केलेले होते विद्यार्थ्यांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना? तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यातर्फे करण्यात आलेली होती. कोणत्या वर्षी? तर वर्ष होते 1906. या वर्षी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना झालेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते.
कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे 19वा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण होते ते सांगायचं आहे, जे की स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीचे विचारलेले आहे. शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, वरील दोन्ही किंवा यशवंतराव चव्हाण. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत. 20व्या प्रश्नात विचारलेलं की चरख्याला राष्ट्रध्वजामधून कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी काढून टाकण्यात आलेले होते किंवा या ठिकाणी हटवण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. तो कोणता वर्ष होता? 20 जुलै 1947, 26 जुलै, 28 जुलै किंवा 22 जुलै 1947. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 4. 22 जुलै 1947ला जे आहे चरख्याला हटवून या ठिकाणी अशोक चक्रास जे आहे राष्ट्रध्वजामध्ये मध्यभागी ठेवण्यात आलेले दिसते. प्रश्न 21वा आहे की नेत्रदान करते वेळेस नेत्राचा कोणता भाग हा दान केला जात असतो? आपण ऐकतो की नेत्रदान झालेले आहे, पण एक्झॅक्ट नेत्रदान करते वेळेस काय दान केले जात असते? पूर्ण डोळा, पापणी, पारपटल किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक किती या ठिकाणी 3 योग्य आहे. पारपटल जो आहे नेत्रदान करते वेळेस हा दान एक्झॅक्टली केलेला जात असतो. विचारलेल्या 22व्या प्रश्नात मानवाच्या लाळेमध्ये एकूण किती टक्के पाण्याचा समावेश असतो? लाळ मानवाची जी असते त्यामध्ये संपूर्णपणे पाणीच असते, पण आपण जर पाहिले तर किती टक्के असते? 99.5, 94.4, 97.3 किंवा 95.1. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 99.5% एवढे पाणी लाळेमध्ये असते हे लक्षात येते. 23वा प्रश्न पाहूया. विचारलेला आहे की शरीराच्या तपासणीचा नका असे कशास म्हणतात ते सांगायचं आहे. शरीराच्या तपासणीचा नका यकृत, हृदय, मूत्रपिंड किंवा या ठिकाणी जठर. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. यकृताला जे आहे शरीराच्या तपासणीचा नका असे संबोधले जात असते हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 24वा. कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे जे रूपांतर आहे पुढीलपैकी कशात होत असते? कशाचे? कर्बोदकाचे विघटन होऊन. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे प्रथिने, ग्लुकोज, सुक्रोज किंवा जीवनसत्व. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच कर्बोदकाचे विघटन होऊन विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ग्लुकोजमध्ये त्याचे रूपांतर होते हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 25वा. लिटमस हा कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो ते सांगायचं आहे. लिटमस कशापासून तयार होत असतो? उत्तर असेल तर कमेंट करा. लायकेन, तुळशी, निलगिरी किंवा चंदन. तर ऑप्शन्स क्रमांक 1 लायकेन पासून जे आहे विद्यार्थ्यांनो लिटमस हा तयार होत असतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 26वा. असा आहे की खालीलपैकी कोणते सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यात येते ते सांगायचं आहे. कोणकोणते ते सरोवर आहेत? ऑप्शन्समध्ये दिलेले या ठिकाणी उलर सरोवर आहे, दल सरोवर आहे, वरील दोन्ही किंवा चिल्का सरोवर. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. दल सरोवर तसेच या ठिकाणी उलर सरोवर हे दोन्हीही कोणत्या? तर जम्मू काश्मीरमध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसतात. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 27वा. मानवी मनाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात केला जात असतो? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर देखील असेल. मनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होत असतो? सायकोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, बायोलॉजी किंवा वरीलपैकी नाही. तर मनाचा अभ्यास म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक 1 सायकोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास हा केला जात असतो हे लक्षात येते. प्रश्न 28वा विचारलेला की भारतीय अंतरिक्ष संस्था इस्रो आहे. इस्रो सर्वांनाच माहीत आहे की अंतरिक्ष क्षेत्रामध्ये कार्य करत असते. तर त्याचे जे मुख्यालय आहे कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. हैदराबाद, बंगळूर, चेन्नई किंवा विशाखापट्टणम. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. बंगळुरू या ठिकाणी अंतरिक्ष संस्था भारताची इस्रो जी आहे त्यांचे मुख्यालय स्थित आहे हे दिसते. कव्हर करूया 29वा प्रश्न जो की आहे भारताच्या कायदेमंडळाला कोणत्या नावाने ओळखतात? सोपा प्रश्न आहे. कायदेमंडळ भारताचे कोणत्या नावाने ओळखले जात असते? लोकसभा, राज्यसभा किंवा संसद किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजे संसद या नावाने कायदेमंडळाला ओळखले जाते. संसदेमध्ये राज्यसभा, लोकसभा हे सभागृह असतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते आणि एक राष्ट्रपती देखील असतात संसदेमध्ये महत्त्वाचे. कव्हर करूया प्रश्न 30वा. भंडारदरा धरण हे हवेचे जे ठिकाण, थंड हवेचे ठिकाण जे आहे कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. धरण म्हटलं, माफ करा.
भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येते? सिल्लोड, कोपरगाव, अकोले किंवा निजामपूर. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी किती योग्य आहे? 3. अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. आता अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी की 420 पेजेसचे PDF जे की विद्यार्थ्यांनो 199 मध्ये आपल्याला सध्या मिळत आहे. हा सुपर क्लास पाहून जर तुम्ही घेतला तर 199 मध्ये मिळेल, नाहीतर 250 याची किंमत होऊन जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम काय करायचं आहे? 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे तर त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे. तुम्हाला देण्यासाठी मी इथंच आहे PDF. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब जर नसाल केलेले, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल, पुढची सर्व क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.